पौलाचे गलतीकरांस पत्र अध्याय 1. नमस्कार. गलतियातील मंडळांना मनुष्यांकडून नव्हे किंवा कोणा माणसाच्या द्वारेही नव्हे, तर येशू ख्रिस्त व ज्याने त्याला मेलेल्यांतून उठवले तो देव पिता ह्यांच्याद्वारे प्रेषित झालेला पौल, त्या माझ्याकडून व माझ्याबरोबरच्या सर्व बंधूंकडून, देव जो आपला पिता त्याच्यापासून व प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापांबद्दल स्वतःला दिले. देवपित्याला युगानयुग गौरव असो. आमेन. गलतीकरांनी पौलाचा केलेला हिरमोड. मला आश्चर्य वाटते की ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळत आहात. ती दुसरी नाही, पण तुम्हाला घोटाळ्यात पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहेत. परंतु जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली तरी तो शापभ्रष्ट असो. आम्ही अगोदर सांगितले तसे मी आताही पुन्हा सांगतो की जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हाला सांगितल्यास तो शापभ्रष्ट असो. मी आता मनुष्याची की देवाची मनधरणी करायला पाहत आहे? मी मनुष्यांना संतुष्ट करायला पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. मनुष्यापासून नव्हे तर येशू ख्रिस्तापासून आपल्याला शुभवृत्त प्राप्त झाले आहे असे पौलाचे सांगणे. कारण बंधूंनो, मी तुम्हाला हे कळवतो की मी सांगितलेली सुवार्ता मनुष्याच्या सांगण्याप्रमाणे नव्हे, कारण ती मला मनुष्यापासून प्राप्त झाली नाही आणि ती मला कोणी शिकवलीही नाही, तर येशू ख्रिस्ताच्या प्रगटीकरणाने ती मला प्राप्त झाली. यहुदी धर्मातल्या माझ्या पूर्वीच्या वर्तणुकीविषयी तुम्ही ऐकले आहे की मी देवाच्या मंडळीचा पराकाष्ठेचा छळ करत असे व तिचा नाश करत असे. आणि माझ्या पूर्वजांच्या संप्रदायाविषयी मी विशेष आवेशी असल्यामुळे माझ्या लोकांतल्या माझ्या वयाच्या पुष्कळ जणांपेक्षा यहुदी धर्मात मी पुढे गेलो होतो. तरी ज्या देवाने मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने बोलावले, त्याला आपल्या पुत्राला माझ्या ठायी प्रगट करणे बरे वाटले, अशासाठी की मी परराष्ट्रीयांमध्ये त्याच्या सुवार्तेची घोषणा करावी. तेव्हा मानवांची मसलत न घेता आणि माझ्यापूर्वी झालेल्या प्रेषितांकडे यरुशलेमेसवर न जाता मी लगेच अरबस्तानात निघून गेलो व तेथून दमिश्कास पुन्हा परत आलो. मग 3 वर्षांनंतर मी केफाला भेटायला यरुशलेमेसवर गेलो व त्याच्याजवळ 15 दिवस राहिलो. परंतु प्रेषितांतील दुसरा कोणी माझ्या दृष्टीस पडला नाही, मात्र प्रभूचा बंधू याकोब माझ्या दृष्टीस पडला. तर पहा, तुम्हाला मी जे लिहित आहे ते खोटे लिहित नाही हे मी देवासमक्ष सांगतो. मग सूर्या व किलिकिया ह्या प्रांतात मी आलो. तेव्हा ख्रिस्तामध्ये असणाऱ्या यहुदियातील मंडळांस माझी तोंड ओळख नव्हती. त्यांच्या ऐकण्यात एवढेच येत असे की पूर्वी आपला छळ करणारा ज्या विश्वासाच्या मागे नाश करत असे त्याची तो आता घोषणा करत आहे. तेव्हा ते माझ्यावरून देवाचा गौरव करत असत. अध्याय 2. पौलाची कामगिरी यरुशलेमकरांना मान्य होते. नंतर 14 वर्षांनी बर्नबाबरोबर मी पुन्हा यरुशलेमेसवर गेलो. मी आपल्याबरोबर तीतालाही घेतले होते. मला प्रगटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो. ज्या सुवार्तेची मी परराष्ट्रीयात घोषणा करत असतो ती मी त्यांस निवेदन केली. परंतु जे प्रतिष्ठित होते त्यांना एकांती केली. नाहीतर मी व्यर्थ धावतो किंवा धावलो असे कदाचित झाले असते. तथापि माझ्याबरोबरचा तीत हा हेल्लेणी असताही त्याला देखील सुनता करून घेण्यास भाग पाडण्यात आले नाही आणि गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूंमुळे देखील भाग पाडण्यात आले नाही. ते आम्हाला गुलामगिरीत घालण्याकरता ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला जी मुक्तता मिळाली आहे ती हेरून पाहावी म्हणून गुप्तपणे आत आले होते. सुवार्तेचे सत्य तुमच्याजवळ राहावे म्हणून आम्ही त्यांना घटकाभरही वश होऊन मान्य झालो नाही. परंतु कोणीतरी प्रतिष्ठित म्हणून जे मानले जात होते ते कसेही असोत त्याचे मला काही नाही. माणसाला देव तोंडावरून मानत नाही. त्या प्रतिष्ठितांनी माझ्या सुवार्तेत काही भर घातली नाही, तर उलट
जसे सुंता झालेल्या लोकांना सुवार्ता सांगण्याचे काम पेत्राकडे सोपवले आहे, तसे सुंता न झालेल्या लोकांना सांगण्याचे काम माझ्याकडे सोपवले आहे, असे त्यांनी पाहिले. कारण ज्याने पेत्राला सुंता झालेल्या लोकात प्रेषितपणा चालवायला शक्ती पुरवली, त्याने मलाही परराष्ट्रीयात तो चालवण्यास शक्ती पुरवली. आणि मला दिलेले कृपादान ओळखून याकोब, केफा व योहान हे जे आधारस्तंभ असे मानलेले होते, त्यांनी माझ्याबरोबर व बर्नबाबरोबर उजव्या हातांनी हस्तांदोलन केले, ते ह्यासाठी की आपण देवाच्या कार्यास सहभागी आहोत हे दर्शवावे व आम्ही परराष्ट्रीयांकडे व त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे. मात्र आम्ही गरिबांची आठवण ठेवावी अशी त्यांची इच्छा होती. आणि मी तर तीच गोष्ट करण्यास उत्कंठित होतो. केफाचा, पेत्राचा निषेध. पुढे केफा अंत्युखियास आला, तेव्हा तो दोषी असल्यामुळे मी त्याला तोंडावर अडवले. कारण याकोबाकडील कित्येक जण येण्यापूर्वी तो परराष्ट्रीयांच्या पंक्तीस बसत असे. परंतु ते आल्यावर तो सुंता झालेल्या लोकांना भिवून माघार घेऊन वेगळा राहू लागला. त्याच्याबरोबर बाकीच्या यहुद्यांनीही ढोंग केले. ते इतके की बर्नबाही त्यांच्या ढोंगाने तिकडे ओढला गेला. परंतु सुवार्तेच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत असे मी पाहिले, तेव्हा सर्वांसमक्ष मी केफाला म्हटले, तू यहुदी असताही परराष्ट्रीयांसारखा वागतोस, यहुद्यांसारखा वागत नाहीस. तर परराष्ट्रीयांनी यहुद्यांसारखे वागावे म्हणून तू त्यांच्यावर जुलूम करतोस. हे कसे? नियमशास्त्राची अपूर्णता. आम्ही जन्मतः यहुदी आहोत, पापिष्ट परराष्ट्रीयातले नाही. तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही, तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ठरतो, हे जाणून आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला, यासाठी की आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी नव्हे. कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी मनुष्य जातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही. ख्रिस्तामध्ये नीतिमान ठरण्यास पाहत असता आपणही पापी दिसून आलो, तर ख्रिस्त पापाचा सेवक आहे काय? कधीच नाही. कारण जे मी पाडून टाकले ते मी पुन्हा उभारत असलो तर मी स्वतःला उल्लंघन करणारा ठरवतो. मी नियमशास्त्राच्या द्वारे नियमशास्त्राला मेलो, यासाठी की मी देवाकरता जगावे. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता दिले. मी देवाची कृपा व्यर्थ करत नाही. कारण जर नीतिमत्व नियमशास्त्राच्या द्वारे असले तर ख्रिस्ताचे मरण विनाकारण झाले. अध्याय 3. मनुष्याचा स्वीकार देव श्रद्धेवर करील, नियमशास्त्रावर नव्हे. अहो बुद्धिहीन गलतीकरांनो, वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यांपुढे वर्णन करून ठेवला होता, त्या तुम्हाला कोणी भुरळ घातली आहे? तुम्हाला नियमशास्त्रातील कृत्यांनी आत्मा मिळाला किंवा विश्वासपूर्वक ऐकण्याकडून मिळाला, इतकेच मला तुमच्यापासून समजून घ्यायचे आहे. तुम्ही इतके बुद्धिहीन आहात काय? तुम्ही आत्म्याने प्रारंभ केल्यावर आता देह स्वभावाने पूर्णत्व मिळवू पाहत आहात काय? तुम्ही इतकी दुःखे सोसली, हे व्यर्थ काय? ह्याला व्यर्थ म्हणावे कसे? जो तुम्हाला आत्मा पुरवतो व तुमच्यामध्ये अद्भुते करतो, तो नियमशास्त्रातील कृत्यांनी करतो की विश्वासपूर्वक ऐकण्याकडून? ज्याप्रमाणे अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले, तसे हे आहे. ह्यावरून तुम्ही समजून घ्या की जे विश्वासाचे तेच अब्राहमाचे पुत्र आहेत. देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरवणार ह्या पूर्वज्ञानामुळे शास्त्रलेखाने अब्राहमाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली की तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. म्हणून जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वास ठेवणाऱ्या अब्राहमासहित आशीर्वाद मिळतो. कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके सर्व शापाधीन आहेत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी टिकून राहत नाही तो शापित आहे. नियमशास्त्राच्या योगे देवापुढे कोणी नीतिमान ठरवण्यात येत नाही हे उघड आहे. कारण नीतिमान विश्वासाने जगेल.
नियमशास्त्र तर विश्वासाचे नव्हे, परंतु जो त्यातील कृत्ये आचरतो तो त्यांच्या योगे जगेल. आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे, असा शास्त्रलेख आहे. यात उद्देश हा की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपल्याला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. बंधुजनहो, मी व्यावहारिक दृष्टीने बोलतो. माणसांनी देखील कायम केलेला करार कोणी रद्द करत नाही किंवा त्यात भर घालत नाही. अब्राहमाला व त्याच्या संतानाला ती अभिवचने सांगितली होती. संतानांना असे पुष्कळ जणांसंबंधाने तो म्हणत नाही, तर तुझ्या संतानाला असे एकाविषयी तो म्हणत आहे, आणि तो एक ख्रिस्त आहे. मी असे म्हणतो की देवाने अगोदरच कायम केलेला करार 430 वर्षांनंतर झालेल्या नियमशास्त्रामुळे संपुष्टात येऊन त्यामुळे अभिवचन रद्द होत नाही. कारण वतन जर नियमशास्त्राने प्राप्त होते तर ते ह्यापुढे अभिवचनाने होणार नाही, पण अब्राहमाला देवाने ते कृपेने अभिवचनाच्या द्वारे दिले आहे. नियमशास्त्राचा हेतू. तर मग नियमशास्त्र कशासाठी? ज्या संतानाला वचन दिले ते येईपर्यंत नियमशास्त्र हे उल्लंघनांमुळे लावून देण्यात आले. ते मध्यस्थाच्या हस्ते देवदूतांच्या द्वारे नेमून देण्यात आले. मध्यस्थ हा एकाचा नसतो आणि देव तर एक आहे. तर मग नियमशास्त्र देवाच्या वचनांविरुद्ध आहे काय? कधीच नाही. कारण जीवन देण्यास समर्थ असे नियमशास्त्र देण्यात आले असते तर नीतिमत्व खरोखरच नियमशास्त्राने प्राप्त झाले असते. तरी शास्त्राने सर्वांस पापामध्ये कोंडून ठेवले आहे. यात उद्देश हा की विश्वास ठेवणाऱ्यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने जे अभिवचन आहे ते देण्यात यावे. हा जो विश्वास प्रगट होणार होता तो येण्यापूर्वी त्यासाठी आपण कोंडलेले असता आपल्याला नियमशास्त्राधीन असे रखवालीत ठेवले होते. ह्यावरून आपण विश्वासाने नीतिमान ठरवले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहोचवणारे बालरक्षक होते. परंतु आता विश्वासाचे आगमन झाले आहे म्हणून आपण ह्यापुढे बालरक्षकाच्या अधीन नाही. श्रद्धेचा परिणाम. कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. कारण तुमच्यामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. यहुदी व हेल्लेणी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हा भेदच नाही. कारण तुम्ही सर्वजण ख्रिस्त येशूच्या ठायी एकच आहात. आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहमाचे संतान आणि अभिवचनाच्या द्वारा वारस आहात. अध्याय 4. ख्रिस्त श्रद्धेच्या द्वारा देवपुत्रत्वाची प्राप्ती. आता मी म्हणतो की वारस जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत तो सर्वांचा धनी असूनही त्याच्यामध्ये व गुलामामध्ये काही भेद नसतो. पण बापाने ठरवलेल्या मुदतीपर्यंत तो पालकांच्या व कारभारांच्या स्वाधीन असतो. तसे आपणही बाळ होतो तेव्हा जगातील प्राथमिक शिक्षणाच्या दास्यात होतो. परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन असा जन्मलेला असा होता. ह्यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यांस त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. तुम्ही पुत्र आहात म्हणून देवाने अब्बा, बापा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठवले आहे. म्हणून तू आतापासून गुलाम नाहीस तर पुत्र आहेस, आणि पुत्र आहेस तर देवाच्या द्वारे वारसही आहेस. ख्रिस्ताकडून मिळालेली स्वतंत्रता दवडू नये. तथापि पूर्वी तुम्ही देवाला ओळखत नव्हता तेव्हा जे वस्तुतः देव नाहीत त्यांचे गुलाम होता. पण आता तुम्ही देवाला ओळखता. किंबहुना देवाने तुमची ओळख करून घेतली आहे. तर मग दुर्बळ व निस्सत्व अशा प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे वळता? त्याचे गुलाम पुन्हा नव्याने होण्याची इच्छा कशी करता? वार, महिने, सणाचे काळ व वर्षे ही तुम्ही पाळता. तुमच्यासाठी मी केलेले श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील अशी मला तुमच्या संबंधी भीती वाटते. बंधुजनहो, मी तुम्हाला विनंती करतो, जसा मी आहे तसे तुम्ही व्हा. कारण जसे तुम्ही होता तसा मीही होतो. तुम्ही माझे काही वाईट केले नाही. तुम्हाला सुवार्ता सांगण्याचा पहिला प्रसंग मला माझ्या शारीरिक व्याधीमुळे मिळाला
हे तुम्हाला ठाऊक आहे, आणि तुमची परीक्षा होण्या इतके माझ्या प्रकृतीत जे होते त्याचा तुम्ही धिक्कार अथवा कंटाळा केला नाही, तर देवाच्या दूतासारखा ख्रिस्त येशूसारखा माझा स्वीकार केलात. तेव्हाची तुमची ती धन्यता कोठे? मी तुमच्याविषयी साक्ष देतो की शक्य असते तर तुम्ही आपले डोळे उपटून ते मला दिले असते. मग मी तुम्हाला खरे ते सांगतो म्हणून मी तुमचा वैरी झालो आहे काय? ते लोक तुम्हाला मिळवून घेण्याची खटपट करतात, पण ती शुद्ध हेतूने नव्हे, तर तुम्ही त्यांना मिळवून घेण्याची खटपट करावी म्हणून ते तुम्हाला वेगळे ठेवू पाहतात. तुम्हाला योग्य बाबतीत मिळवून घेण्याची सर्वदा खटपट करावी हे चांगले आहे, आणि हे केवळ मी तुमच्याजवळ आहे तेव्हाच करावे असे नाही. माझ्या मुलांनो, तुमच्यामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप निर्माण होईपर्यंत मला पुन्हा तुमच्या संबंधी प्रसूती वेदना होत आहेत. यावेळी मी तुमच्याबरोबर हजर असतो व माझा स्वर बदलून मला तुमच्याशी बोलता आले असते तर मला बरे वाटले असते, कारण तुमच्या संबंधाने मी बुचकळ्यात पडलो आहे. जे तुम्ही नियमशास्त्राधीन व्हायला पाहता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय? हे मला सांगा. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की अब्राहमाला 2 मुलगे होते, एक दासीपासून झालेला व एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला. तरी दासीपासून झालेला देह स्वभावानुसार जन्मला आणि स्वतंत्र स्त्रीपासून झालेला वचनामुळे जन्मला. ह्या गोष्टी दृष्टांतरूप आहेत. त्या स्त्रिया म्हणजे 2 करार होत. एक तर सिनाय पर्वतावरून केलेला तो गुलामगिरीसाठी मुलांना जन्म देणारा करार म्हणजे हागार आहे. हागार ही अरबस्तानातील सिनाय पर्वत होय, आणि ती हल्लीच्या यरुशलेमेच्या जोडीची आहे. ती आपल्या मुलाबाळांसह गुलामगिरीत आहे. वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. शास्त्रात असे लिहिले आहे, अगे वंधे, तुला मूल होत नसले तरी आनंदित हो. ज्या तुला प्रसूती वेदना होत नाही ती तू आनंदाने जयघोष कर, आनंदाची आरोळी मार. कारण जिला पती आहे तिच्या मुलांपेक्षा आशा सोडलेल्या स्त्रीची मुले पुष्कळ आहेत. जुन्या करारातील एक उदाहरण. बंधुजनहो, इसहाकाप्रमाणे तुम्ही अभिवचनाची संतती आहात, परंतु त्यावेळेस देह स्वभावानुसार जन्मलेल्या मुलाने आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ केला तसा आताही होत आहे. पण शास्त्रलेख काय म्हणतो? त्या दासीला व तिच्या मुलाला घालवून दे, कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर वारस होणारच नाही. म्हणून बंधुजनहो, आपण दासीची मुले नाही तर स्वतंत्र स्त्रीची मुले आहोत. अध्याय 5. ह्या स्वातंत्र्याकरता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे, म्हणून त्यात टिकून रहा. गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. शुभवर्तमान व नियमशास्त्र ह्यातून कोणते निवडणार? पहा, मी पौल तुम्हाला सांगतो की जर तुम्ही सुनता करून घेतली तर तुम्हाला ख्रिस्ताचा काही उपयोग होणार नाही. सुनता करून घेणाऱ्या प्रत्येक माणसाला मी पुन्हा निश्चितार्थाने सांगतो की तू संपूर्ण नियमशास्त्र आचरण्यास बांधलेला आहेस. जे तुम्ही नियमशास्त्राने नीतिमान ठरू पाहता त्या तुमचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे. तुम्ही कृपेला अंतरला आहात, कारण आपण आत्म्याच्या द्वारा विश्वासाने नीतिमत्वाची आशा धरून वाट पाहत आहोत. ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांची सुनता होण्यात किंवा न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही, तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे. तुम्ही चांगले धावत होता, मग सत्याला मान्य होऊ नये म्हणून तुम्हाला कोणी अडथळा केला? तुम्हाला पाचारण करणाऱ्याची ही बुद्धी नव्हे. थोडेसे खमीर सगळा कणकेचा गोळा फुगवून टाकते. मला प्रभूमध्ये तुमच्याविषयी खात्री आहे की तुम्ही दुसरा विचार करणार नाही. तुमच्या मनाची चलबिचल करणारा कोणी का असेना तो दंड भोगील. बंधुजनहो, मी अजून सुनतेचा उपदेश करत असलो तर अद्याप माझा छळ का होत आहे? तसे असते तर वधस्तंभाचे अडखळण नाहीसे झाले आहे. तुमच्या ठाई अस्थिरता उत्पन्न करणारे स्वतःला छेदून घेतील तर बरे होईल. स्वातंत्र्याचे नियमन प्रेमाच्याद्वारे झाले पाहिजे. बंधुजनहो, तुम्हाला स्वतंत्रतेकरिता पाचारण झाले तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा. हे एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे.
परंतु तुम्ही जर एकमेकांस चावता व खाऊन टाकता तर परस्परांच्या हातून एकमेकांचा संहार होऊ नये म्हणून जपा. पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन. मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहवासनेविरुद्ध आहे. ही परस्पर विरुद्ध आहे, ह्यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामातूरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी विकार व वासना ह्यांच्यासह देह स्वभाव वधस्तंभावर खेळला आहे. आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे. आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांना चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये. अध्याय 6. व्यवहारोपयोगी बोध. बंधुजनहो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा. तूही परीक्षेत पडू नयेस म्हणून स्वतःकडे लक्ष दे. एकमेकांची ओझी वहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहोत अशी कल्पना करणारा स्वतःला फसवतो. तर प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी, म्हणजे त्याला दुसऱ्याच्या संबंधाने नव्हे तर केवळ स्वतः संबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल. कारण प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे. ज्याला वचनाचे शिक्षण मिळाले आहे त्याने ते शिक्षण देणाऱ्याला सर्व चांगल्या पदार्थांचा वाटा द्यावा. फसू नका. देवाचा उपहास व्हायचा नाही, कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. जो आपल्या देह स्वभावासाठी पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचे पीक मिळेल, आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. तर मग जसा आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे. समाप्ती. पहा, मी आपल्या हाताने केवढ्या मोठ्या अक्षरांनी तुम्हाला लिहित आहे. जितके दैहिक गोष्टींचा डौल मिरवू पाहतात तितके ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे स्वतःचा छळ होऊ नये म्हणूनच तुम्हाला सुनता करून घेण्यास भाग पाडतात. कारण सुनता करून घेणारे स्वतःही नियमशास्त्र पाळत नाहीत, तर तुमच्या देहावरून नावाजून घेण्यासाठी तुमची सुनता व्हावी अशी इच्छा बाळगतात. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न होवो. त्याच्याद्वारे जग मला वधस्तंभावर खेळलेले आहे व जगाला मी वधस्तंभावर खेळलेला आहे. कारण सुनता होण्यात किंवा न होण्यात काही नाही, तर नवी उत्पत्ती हीच काय ती होय. जितके ह्या नियमाने वागतील तितक्यांवर व देवाच्या इस्रायलावर शांती व दया असो. यापुढे कोणी मला त्रास न देवो, कारण मी आपल्या शरीरावर येशूच्या खुणा धारण करून आहे. बंधुजनहो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो. आमेन.